हाय फ्रेंड्स, खूप दिवसांनंतर आपण आज भेटतोय. तर मला तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची होती. ती म्हणजे माझा फर्स्ट सेमिस्टरचा MSWचा रिझल्टसुद्धा आलेला आहे आणि त्यामध्ये मला म्हणजे 80+ स्कोअर माझा आलेला आहे. बऱ्याच दिवसापासून त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि वारंवार मला कमेंटसुद्धा येत आहेत की ICDSचा ताई तुमचा स्कोअर किती आला. तर माझा ICDSचा 112 एवढा स्कोअर आलेला आहे, 112.5 एवढा. तर ज्यांना माहिती नव्हतं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगितलं. आणि आपण कालपासून माझ्याकडे ज्या प्रश्नपत्रिका शेअर केलेल्या आहेत तुमच्यापैकी काही जणांनी, त्या आपण व्हॉट्सॲप चॅनलला आपल्या एक एक करून आता टाकत आहोत. तर काही लोकांनी मला फक्त मॅथचे स्क्रीनशॉट जे आहेत ते पाठवलेले आहेत. म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे रिस्पॉन्सशीट ती पाठवलेली नाही आहे. तर ज्यांनी जसं पाठवलं आहे तसंच मी शेअर करते. हे जीभ नको काढू तशी, हे आमचं नटखटकं नाही आहे. तर म्हणजे अजून कुणी जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन नसेल तर त्यांनी जॉईन व्हा. तिथून तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका पाहता येतील. त्यामध्ये इंग्रजी किंवा गणिताचे जे प्रश्न आहेत ते सोडवता येतील आणि छान तुमची पुढचे जे परीक्षा असतील सरळ सेवेच्या त्यांच्यासाठी तयारी होईल. त्याचबरोबर अजून एक मुद्दा असा होता की आपल्याला सुनीता विल्यम्स आपल्या कालच पृथ्वीवरती आलेल्या आहेत. त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो पहा. तर 286 दिवस त्या जवळपास स्पेसमध्ये राहिल्यात आणि गेल्या होत्या अगदी 8-9 दिवसांसाठी. तर त्यांच्याकडून आपल्याला किती सारख्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अगदी वयाच्या 58व्या वर्षी त्या आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या तरुणांना लाजवतील अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. कदाचित त्यांच्या जागी आपण असतो तर आपण कदाचित आता आपल्याला जाता येणार नाही, आपण अडकलो असा विचार करून आपण कधीच प्राण सोडले असते कदाचित. परंतु त्या किती म्हणजे धैर्यवान आहेत आणि म्हणजे किती त्यांची जिद्द आणि चिकाटी किती खरंच ग्रेट आहेत त्या. आपण विचारही करू शकत नाही अशी गोष्ट त्यांनी अगदी करून दाखवलेली आहे. त्यांनी स्पेसमधून आपल्याला दिवाळीच्या, त्याचबरोबर क्रिसमसच्या, न्यू इयरच्या आणि ऑलिम्पिक 2024साठी सुद्धा त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा पाठवलेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्या नावाने जी शाळा आहे त्या शाळेतील मुलांबरोबर त्यांनी संवादसुद्धा साधलेला होता. त्याचबरोबर पहा, त्यांनी 62 तास आणि 9 मिनिटं स्पेस वॉक केला. त्यानंतर 5+ तास त्या डेली काम करायच्या. त्यांनी तिथे लेटूस नावाची जी वनस्पती आहे ती उगवली, संगोपन केलं, त्या झाडांना पाणी दिलं, गार्डनिंग केलं अगदी तिथे. तर पहा, पिल्लूची म्हणजे जागा असलं ना की अशी शैतानी चालू असते. तर आपण बोलत होतो की एकटं राहणं खरंच किती अवघड असतं आणि त्यामध्ये सुद्धा सुनीता विल्यम्स स्पेसमध्ये, पृथ्वीवरही नाही त्या स्पेसवर एकट्या राहिल्यात. आता आपल्या भोवती किती झाडं, फुलं, पक्षी असतात, माणसं असतात, गाड्या घोड्या असतात, म्हणजे नेचर आहे आपल्याला म्हणजे पाहायला इथे. आणि तिथे तसं काही नाही आहे, तरीसुद्धा त्या एकट्या राहिल्यात. त्याचबरोबर त्यांनी तिथं मग आता सगळे होप्स ठेवून होत्या त्या, नाहीतर एखाद्याने आशा सोडली असती की आपल्याला आता परत जाता येतंय किंवा नाही येतंय. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला किती संयमानं राहिल्यात, त्या स्वतःला मजबूत ठेवत गेल्यात, संशोधन करत गेल्यात आणि मेन म्हणजे वाट पाहत राहिल्या की आपल्याला एक ना एक दिवस पृथ्वीवरती नक्की जाता येईल आणि आपल्याला घेण्यासाठी नासाकडून काही लोक जे आहेत ती येतील, टीम येईल आणि तीच त्यांची जी आशा आहे ती सत्यात उतरली आणि काल त्या फायनली पृथ्वीवरती येऊन पोहोचल्यात. तर त्यांच्याकडून आपण काय शिकणार. तर कितीही संकट जरी आली तर त्या संकटांसमोर न झुकता त्या संकटांना अगदी खंबीरपणे सामोरं जाणे हे त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. संयम ठेवायला आणि धैर्य, त्याचबरोबर आत्मविश्वास ठेवायला सुद्धा शिकलं पाहिजे. आणि स्पेससारख्या ठिकाणी त्या 5-5 तास डेली वर्क करत होत्या. तर आपण आपल्या म्हणजे घरामध्येच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विल्यम्स यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि त्यांचा एक आदर्श, आपण एक प्रेरणा त्यांच्याकडून घेऊयात आणि आपल्या अभ्यासाला छान गती येण्यासाठी या घटनेचा आपण थोडंसं एक आढावा घेतलेला आहे.
आणि त्यांच्या या सगळ्या संपूर्ण यात्रेवर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला देता आली पाहिजेत, कारण खूप चर्चेतला मुद्दा हा आहे. तर त्यांना परत आणण्यासाठी गेलेलं जे स्पेसएक्सचं हे क्रू ड्रॅगन नावाचं जे हे होतं, स्पेस कॅप्सूल होतं, त्याचं नावसुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर त्यांनी उडवलेली जी 4 स्पेस कॅप्सूल्स आहेत ती सुद्धा विचारली जाऊ शकतात. त्यामध्ये बोईंग स्टारलायनर, त्याचबरोबर स्पेस शटल आणि सोयूज असे, आणि त्याचबरोबर क्रू ड्रॅगन हे सुद्धा असे 4 स्पेस कॅप्सूल जे आहेत ते त्यांनी उडवलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण यापुढे एवढे दिवस मला जमलं नाही व्हिडिओ बनवायला, पण यानंतर माझा प्रयत्न असेल, डेली नाही जमलं तरी एक 2-3 दिवसाला मी नक्की व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.